सर्वांना नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली यांच्या विद्यमानं व डॉक्टर विकास सलगर सर यांच्या प्रेरणेनं चालू असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शन या उपक्रमातील आजच्या सत्रामध्ये मी रेळेकर यांचे श्री शिवाजी अध्यापक विद्यालय इस्लामपूर आज जो माझ्याकडे विषय देण्यात आलेला आहे तो विषय आहे भाषा विकास. आणि भाषा विकासाबरोबरच भाषेच्या संदर्भातली 4 महत्त्वाची उपकौशल्ये किंवा पायाभूत कौशल्ये ती म्हणजे श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन या 4 कौशल्यांचा विकास कसा करता येईल हे आपण पाहणार आहोत. साधारणपणे या 4 कौशल्याचा विचार करत असताना ज्या इयत्ता आपण लक्षात घेणार आहोत त्या इयत्ता 1ली ते इयत्ता 5वीपर्यंतचा हा वयोगट आपण लक्षात घेणार आहे. हा वयोगट म्हणजेच 6 ते 11 या वर्षापर्यंतचा किंवा वयोगटातील विद्यार्थ्यांचा आपण विचार करणार आहोत. या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या भाषेचा विकास लक्षात घेत असताना पहिल्यांदा आपल्याला त्या वयोगटातील विद्यार्थ्यांची काही मानसशास्त्रीय जी वैशिष्ट्ये असतात ही वैशिष्ट्ये लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. कारण या वैशिष्ट्यांचा त्या विद्यार्थ्याच्या अध्ययनावरती त्याचबरोबर त्या शिक्षकाच्या अध्यापनावरती परिणाम निश्चितच असा होत असतो. या वैशिष्ट्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहणार आहोत ती म्हणजे बौद्धिक किंवा कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट आपण त्याला असं म्हणतो. यामध्ये जीन पियाजे यांच्या मते या वयातच खऱ्या अर्थानं ठोस अशा कार्यात्मक अवस्थेमध्ये विद्यार्थी प्रवेश करत असतो. यालाच कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज असं म्हणतात. पियाजे यांच्या मते हा बौद्धिक विकासातला 3रा महत्त्वाचा टप्पा आहे आणि या टप्प्यामध्ये विद्यार्थी वेगवेगळ्या पातळीवरती विचार करायला सुरुवात करतो. यामध्ये पहिल्यांदा तो तर्कशुद्ध विचार करायला शिकतो. ज्या काही घटना घडत आहेत त्या घटना आणि त्या ज्या संदर्भात त्या घटना घडत आहेत त्यांच्या संदर्भात तो तर्कशुद्ध विचार करायला सुरुवात करतो. त्याचबरोबर ज्या काही अमूर्त अशा कल्पना आहेत, गूढ अशा कल्पना आहेत, या गूढ कल्पनांच्या विषयी विचार करण्याची क्षमता या विद्यार्थ्यांमध्ये अजून म्हणावी अशी विकसित झालेली नसते. त्याचबरोबर द्रव, लांबी, वस्तुमान, संख्या यांचं जरी प्रमाण बदललं तरी ते तितकंच राहतं ही समज मात्र त्यांच्यामध्ये हळूहळू विकसित व्हायला सुरुवात झालेली असते. उदाहरणार्थ पाणी एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात टाकलं तरी प्रमाण तेवढंच असतं, फक्त भांड्याचा आकार बदलल्यामुळं त्याच्यामध्ये दिसून येणारा बदल हा विद्यार्थी लक्षात घ्यायला सुरुवात करतो. वस्तूंचे गट करणं, त्यांचे वेगवेगळे प्रकारामध्ये त्यांचं वर्गीकरण करणं, वर्ग ओळखून त्यांचं वर्गीकरण करायला ही मुलं हळूहळू शिकायला सुरुवात होते. त्याचबरोबर प्राण्यांचे प्रकार, फळांचे प्रकार, वस्तू या सर्व गोष्टी त्यांचं वर्गीकरण करायला मुलं शिकतात. त्याचप्रमाणे क्रम लावणं, वेगवेगळ्या वस्तू, त्यांचा आकार, वजन, लांबी यांच्या आधारे ही मुलं त्या गोष्टींचा, वस्तूंचा क्रम लावायला शिकतात. उदाहरणार्थ लहान मोठे दगड, काड्या, उंचीप्रमाणे काड्या लावणं किंवा पेन्सिली, खडू यांच्यामध्ये क्रम व्यवस्थित लावणं. त्याचबरोबर उलट विचार करण्याची क्षमता देखील हळूहळू या विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हायला सुरुवात झालेली असते. एखादी प्रक्रिया उलट केली तरी मूळ स्थिती ही तशीच असते हे त्यांना समजायला सुरुवात होते. उदाहरणार्थ 3 + 2 बरोबर 5 तर 5 - 2 बरोबर 3 हे सुद्धा ही मुलं शिकायला किंवा समजायला सुरुवात होते या मुलांच्यामध्ये. या वयामध्ये मुलं इतरांचा दृष्टिकोन समजून घेऊ लागतात. त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांच्या म्हणण्यापाठीमागं काय भूमिका असू शकेल याविषयी जरा आडाखे बांधायला ही मुलं सुरुवात करतात. स्वतःच्या दृष्टिकोनापुरतीच त्यांचे विचार मर्यादित राहत नाहीत, ते इतरांचाही विचार करायला सुरुवात करतात. त्यानंतर जो आपण कारक कौशल्य म्हणतो, ज्याला आपण कॉज अँड इफेक्ट असं म्हणतो, हा जो कॉज अँड इफेक्ट जो संबंध आहे हा संबंध देखील त्यांना हळूहळू समजायला सुरुवात होते. वेगवेगळी जी परिणाम घडतात या परिणामामागील जी कारणं असतात या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न विद्यार्थी करायला सुरुवात करतात. उदाहरणार्थ पाऊस येतो तर तो पाऊस कसा येतो किंवा त्याचं जे जलचक्र आहे हे जलचक्र समजावून घेण्याचा
प्रयत्न मुलं करायला सुरुवात करतात. थोडक्यात हा जो कॉन्क्रीट ऑपरेशनल जी स्टेज आहे ही विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी खूप महत्त्वपूर्ण असते. या अवस्थेतच मुलं तर्कशुद्ध, वास्तवदर्शी व वस्तुनिष्ठ विचार करू लागतात. पण ज्या अमूर्त कल्पना आपण म्हणतो, या अमूर्त कल्पना अजून म्हणाव्या तितक्या त्या स्पष्ट झालेल्या नसतात. या मुलांचा जो भावनिक विकास आहे हा भावनिक विकास देखील खूप महत्त्वाचा असतो. कारण या मुलांच्यामध्ये खूप मोठा बदल झालेला असतो आणि तो बदल त्यांच्या वातावरणाच्या संदर्भात झालेला असतो. म्हणजे ही मुलं पहिल्यांदाच शाळेमध्ये ज्यावेळेस दाखल होतात ती कौटुंबिक वातावरणातून किंवा त्यांच्या जे आजूबाजूला राहणारी लोक असतात या वातावरणातून ती अनौपचारिक वातावरणातून ती औपचारिक वातावरणामध्ये प्रवेश करते झालेली असतात. अशा वेळी शिक्षकाची भूमिका खूप महत्त्वाची असते की जेणेकरून जी औपचारिक असे वातावरण आहे, जी काही बंदिस्त खोली आहे आणि त्या बंदिस्त खोलीमध्ये सर्व काही त्या विद्यार्थ्याला अनोळखी असतं, अगदी शिक्षिकासुद्धा अनोळखी असतात. अशा वेळेला त्याच्या भावनेला पहिल्यांदा ठेस पोहोचायला सुरुवात होते. कारण घरामध्ये त्या बालकाचं अस्तित्व हे खूप वेगळं असतं. त्याला सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीनं पाहत असतात. कुणाचा तो लाडका असतो, कुणाचा तो अगदी जवळच असतो. आणि अशा वेळेस ज्यावेळेस तो वर्गामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस त्याच्या लक्षात येतं की इथं माझ्यासारखी आणखीन बरीचशी मुलं आहेत. आणि हा खूप मोठा एक प्रकारचा भावनिक धक्का त्याला असतो. या धक्क्यातूनही ते बालक सावरायचा प्रयत्न करत असतं. आणि इथूनच हे बालक स्वतःच्या भावनांवरती हळूहळू नियंत्रण ठेवायला सुरुवात करतं. ही मुलं आपल्या भावना वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करायचा प्रयत्न करतात. कधी रुसतात, रागवतात, चिडतात, रडतात. त्यांचा कुणी अपमान केला तर ते न बोलता रडत राहतात. थोडक्यात या मुलांना आपला राग, आनंद, दुःख कसा व्यक्त करायचा याची थोडक्यात जाणीव व्हायला सुरुवात झालेली असते. कदाचित ते इतरही वर्गातल्या मुलांचं ते निरीक्षण करत असतात आणि या निरीक्षणातूनच त्यांचा भावनिक विकास व्हायला सुरुवात होते. कौतुक आणि टीका यांचा या मुलांच्यावरती खूप परिणाम होतो. या मुलांचं जर त्यांनी केलेल्या कृतीचं, त्यांनी केलेल्या एखाद्या कामाचं जर आपण कौतुक केलं, त्यांना शाबासकी दिली तर ती मुलं आणखीन चांगल्या उत्साहानं पुन्हा दुसरं काम करायला तयार होतात. थोडक्यात या मुलांना खूप साऱ्या पॉझिटिव्ह किंवा धनात्मक अशा स्वरूपाच्या प्रोत्साहनाची गरज असते. ही प्रोत्साहन देणं आणि त्यांना वेळोवेळी पुढं ढकलणं हे त्या शिक्षकाचं किंवा शिक्षिकेचं काम असतं. त्याचबरोबर त्यांचा गौरव केला किंवा त्यांना एखाद्या वेळेस एखादी गोष्ट करत असताना ती चुकीची झालेली आहे तर ती चुकीची होत असताना त्यांचंही मन खाल्ल्यासारखं किंवा त्यांना स्वतःलाही अपराधीपणाची भावना त्यांच्यामध्ये त्यांना वाटत राहते. कधी कधी लाज वाटते त्यांना वेगवेगळ्या गोष्टींची. आणि मग इतर मुलं जेव्हा त्या गोष्टी करतात त्यावेळेस लक्षात येतं की अरे माझ्याबरोबरची ही मुलं करत आहेत त्यामुळे मलाही करायला काही अडचण नाही किंवा त्यामध्ये फारसं वेगळं काही नाही. आणि मग इथूनच खऱ्या अर्थानं तो आपल्या भावनांचं समायोजन करायला शिकतो. त्याच्या स्वतःबद्दलची जी सेल्फ कन्सेप्ट किंवा स्वकल्पना जी असते किंवा स्वतःचा जो आत्मसन्मान आहे तो आत्मसन्मान तो टिकवण्याचा प्रयत्न करतो, तो विकसित करण्याचा प्रयत्न करतो. आणि यातूनच ते मूल स्वनियंत्रण करायला देखील शिकतं. स्वतःच्या भावनांचं नियंत्रण करणं, त्याच भावनांना वेगवेगळ्या पद्धतीने वाट करून देणं, ह्या गोष्टी या अवस्थेतच मुलं शिकायला सुरुवात करतात. त्याबरोबर आणखीन सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा जो सामाजिक विकास आहे हा विकास देखील खूप महत्त्वाचा आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की वयवर्ष 6 ते 12 हा जो वयोगट आहे किंवा 11पर्यंतचा जो वयोगट आहे हा बाल्यावस्थेचा वयोगट आहे. आणि पूर्व बाल्यावस्थेमध्ये बालक पहिल्यांदाच आपलं कुटुंब सोडून शाळेमध्ये आलेलं असतं. आणि शाळेमध्ये आल्यानंतरच त्याला शाळेमध्ये इतरही गोष्टींची जाणीव व्हायला सुरुवात होते. या पूर्व बाल्यावस्थेच्या सुरुवातीपासून ते उत्तर बाल्यावस्थेपर्यंत त्याचा सामाजिक विकास व्हायला सुरुवात होतो. तो स्वतःचे मित्रमंडळी वगैरे करायला सुरुवात करतो. हे करत असताना तो ज्या मित्रांच्या बरोबर किंवा मैत्रिणींच्या बरोबर राहतो त्यांच्याशी त्याची अगदी घट्ट मैत्री होते. या वयालाच कंपूचं वय किंवा
संघ प्रवृत्तीचं वय असं देखील म्हटलं जातं. या वयातच मुलं आपापले गट तयार करतात आणि या गटामध्ये देखील एक प्रकारचे नियम असतात. या गटांची स्वतःची अशी भाषा असते. या गटामध्ये स्वतःचे काही नियम असतात. जसं की काही मुलं रबची भाषा बोलतात. जसं की तुरफुला पार पाहिजे म्हणजे तुला काय पाहिजे, म्हणजे ही एक प्रकारची सांकेतिक भाषा असते. आणि ही सांकेतिक भाषा म्हणजे एक प्रकारचा सामाजिक विकासाचाच एक भाग असतो. ही मुलं गटामध्ये राहत असताना गटाचे नियम देखील अगदी कटाक्षाने पाळतात. जर एखादा त्यांचा सहविद्यार्थी किंवा त्याचा मित्र जर त्या गटाच्या नियमाच्या विरुद्ध वागला तर ती मुलं त्याच्या शाबूला धरतात. त्यालाच गट्टीफू करणे असं देखील म्हटलं जातं. आणि मग जोपर्यंत त्या गटातील मुलांना असं वाटत नाही की आपला हा मित्र आहे, हा मित्रानं आपल्या गटाचे नियम पाळायला त्यानं पुन्हा एकदा संमती दिलेली आहे आणि तो गटाच्या नियमाप्रमाणे वागेल, हे त्याच्याकडून वधवून घेतल्याशिवाय ही मुलं त्याला परत आपल्या गटामध्ये सामील देखील करत नाहीत. ही मुलं आपलं महत्त्व जसं जाणतात, स्वतःच्या कल्पनेबद्दल जशी जागरूक असतात, तशीच ती इतरांच्या अस्तित्वाबद्दल किंवा मित्रांच्या अस्तित्वाबद्दल देखील तेवढीच ती जागरूक असतात. त्यांना त्यांच्या मित्रांचं खूप चांगल्या पद्धतीनं महत्त्व माहिती व्हायला सुरुवात झालेली असते. ते गटात राहतात, एकमेकांना वेगवेगळ्या गोष्टींचं सहकार्य करतात, एका ठिकाणी राहतात, डबे एकत्र खातात, त्या एकमेकांच्या आणलेल्या डब्यातल्या वस्तू एकमेकांना देऊन एक जी शेअरिंगची किंवा सहकार्याची जी वृत्ती असते, ही सहकार्याची वृत्ती इथूनच विकसित व्हायला सुरुवात होते. या गटागटामध्ये सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा असतात. अगदी त्या स्पर्धा अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही मुलं खेळताना आपल्याला दिसतात. जे समाजातले नियम असतात, जसे समता, न्याय, नियम, हे जे नियम आहेत हे नियम देखील ते त्या ठिकाणी पाळताना दिसतात. एखादा गटामध्ये जर कमजोर असेल तर त्याला बरोबर घेऊन जाणं, एखादा जर शिरजोर असेल तर त्याला व्यवस्थित इतरांचं देखील महत्त्व समजावून सांगणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या गटामध्ये होत असतात. बहुतेक वेळा या गटाचा जर विचार केला तर ही मुलं समान लिंगाच्या म्हणजेच मुलं जर असतील तर मुलांनाच आपले मित्र बनवतात, मुली असतील तर त्या मुलींनाच आपले मित्र बनवण्याचा करण्याचा प्रयत्न करत असतात. साधारणपणे या अवस्थेचा जर विचार केला तर या अवस्थेमध्ये जो सामाजिक विकास आहे, या विकासामध्ये मुलं समाजातून शाळेमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं आईपासून ती हळूहळू लांब व्हायला शिकतात किंवा ते स्वतःच्या गोष्टी स्वतः काही लपवण्याचा देखील प्रयत्न करत असतात. या अवस्थेतील सामाजिक विकासाचा विचार केला तर या अवस्थेतील मुलं आपले मित्र निवडताना खूप काळजी घेतात. त्यांना धर्म, जात, पंथ किंवा त्या मुलाचं सामाजिक स्थान काय, आर्थिक स्थान काय आहे, या गोष्टींचं त्यांना भान नसतं किंवा तो त्या प्रकारे विचार देखील करत नाही. त्याचबरोबर एखादा मित्र जर आपल्या गटामध्ये घ्यायचा असेल तर तो किती हुशार आहे किंवा त्याच्याकडे कोणतं चांगलं कौशल्य आहे, तो एखादा खेळ जर चांगला खेळत असेल तर त्याला आपल्या गटामध्ये ओढून घेण्यासाठी त्यांच्यामध्ये चढाओढ सुद्धा झालेली आपल्याला दिसून येते. ते आपल्या गटाची शिस्त पाळताना दिसतात. त्या गटामध्ये नेतृत्व करणारा एक विद्यार्थी असतो व तो इतरांना आपल्याबरोबर घेऊन जाण्याचं देखील काम करत असतो. या कालखंडाच्या सुरुवातीला मुलं मुली एकत्र खेळताना दिसतील, परंतु जसजसं त्यांना एकमेकांच्या बद्दलच्या संकल्पना स्पष्ट व्हायला सुरुवात होतात तसतसं फक्त मुलं मुलांच्या बरोबर ती मैत्री करतात व मुली मुलींच्या बरोबर मैत्री करताना दिसून येतात. थोडक्यात या अवस्थेमध्ये जो लिंगभेद किंवा एकमेकांच्या विषयीचा जो भेद आहे, हा भेद मुलं समजून घ्यायला सुरुवात करतात. त्यानंतर ही मुलं गटामध्ये ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टींचा एक प्रकारे जे काही जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ती घेण्याचा देखील त्यांच्यामध्ये
चढाओढ दिसते किंवा एकमेकाला ते मदत करताना दिसून येतात. यानंतर मॉरल डेव्हलपमेंट, ज्याला आपण नैतिक विकास असं देखील म्हणतो. खऱ्या अर्थानं या वयोगटाच्या सुरुवातीचा कालखंड म्हणजे पूर्व बाल्यावस्था जी असते, या बाल्यावस्थेमध्ये मुलांना नीती म्हणजे काय, अनिती म्हणजे काय या गोष्टींमध्ये फारसा फरक करता येत नाही. सत्य असत्य या गोष्टी किंवा मध्ये देखील फारसा फरक करता येत नाही. काही वेळेला मुलं खोटं देखील बोलताना दिसून येतात. या गटाचे जे नीतिमत्ता जी ठरलेली असते किंवा या गटाचा जो नैतिक विकास हा जो ठरलेला असतो, हा त्या गटानुसार असतो. त्या गटाच्या जो नेतृत्व करणारा जो मुलगा असतो किंवा विद्यार्थी असतो, अध्ययनार्थी असतो, त्याच्या म्हणण्याप्रमाणे किंवा त्याच्या दिशादर्शनाबरोबरच त्या गटाचा नैतिक विकास होताना आपल्याला दिसून येतो. या वयोगटाचा विचार करता ही मुलं एखादी गोष्ट करत असताना त्या गोष्टीच्या करण्यापाठीमागे जो काही हेतू असतो किंवा जे काही नियम असतो, तो नियम समजून घेण्याचा प्रयत्न करतात, तो हेतू समजून घेण्याचा प्रयत्न करतात. जर एखादा हेतू जर स्पष्ट नसेल किंवा तो जर स्वीकारण्यायोग्य नसेल तर तो हेतू स्वीकारण्यायोग्य नाही किंवा तो आपल्याला मान्य नाही असं देखील ही मुलं त्यांचा जो नेतृत्व करणार असतो त्या नेतृत्वाला स्पष्टपणे सांगत असतात. त्याचबरोबर या वयोगटामध्ये या विकासामध्ये न्याय आणि समतेची देखील भावना दृढ होते. एकमेकांवरती अन्याय करणं किंवा एकमेकांना पाठीमागं खेचणं किंवा एकमेकांच्या उणिवा काढणं या गटामध्ये कधीही होताना दिसत नाही. थोडक्यात ही जी मुलं असतात, ही मुलं एकमेकांच्या जो व्यक्तिमत्व आहे या व्यक्तिमत्वाचा आदर करायला या ठिकाणी शिकतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यक्तिमत्व आणि आत्मभावना. या वयोगटातच वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या जे काही समज आहेत हे समज स्पष्ट व्हायला सुरुवात होतात. साधारणपणे पहिली, दुसरी, तिसरी या वयोगटामध्ये बऱ्यापैकी विषय हे प्रत्येक विद्यार्थ्याला सोपे वाटतात. परंतु जसं वरच्या म्हणजेच ज्याला आपण उत्तर बाल्यावस्था म्हणतो, या उत्तर बाल्यावस्थेकडे ज्यावेळेस विद्यार्थी मार्गक्रमण करत असतो त्यावेळेस त्याच्या स्वतःबद्दलच्या आणि त्याच्या शाळेतील जे वेगळे विषय आहेत त्या विषयाच्या संदर्भातल्या देखील संकल्पना स्पष्ट व्हायला सुरुवात होतात. तो असंही विचार करतो की मला इंग्रजी जमत नाही पण मला मराठी फार चांगल्या पद्धतीने जमतं, किंवा मी गणितात खूप चांगला आहे पण मला चित्रकलेमध्ये फारसा रस नाही आहे, मला त्या चित्रकलेतले रंग किंवा तिथले जे आकार आहेत हे आकार काढायला जमत नाही, परंतु मला खूप सारे पाडेपाठ करायला जमतं, मला वेगवेगळी गणितं सोडवायला जमतात आणि हे करत असताना मला खूप उत्साह देखील वाटतो. अशा प्रकारे ही मुलं स्वतःचं देखील मूल्यमापन करताना दिसून येतात. थोडक्यात ही मुलं स्वतःची एक अशी वास्तवदर्शी स्वतःची प्रतिमा तयार करायला सुरुवात करतात आणि या प्रतिमेचाच उपयोग किंवा फायदा त्यांना नंतरच्या अवस्थेमध्येच, की ज्याला आपण किशोरावस्था म्हणतो, या अवस्थेमध्ये होताना दिसून येतो. जर मुलं या अवस्थेमध्ये जर यशस्वी झाली तर या मुलांच्यामध्ये आत्मविश्वास वाढायला सुरुवात होतो. प्रत्येक गोष्ट करत असताना त्यांना जर आवश्यक तेवढा किंवा त्यांच्या गरजेनुसार किंवा त्यांच्या पात्रतेनुसार आपण त्यांना जर काही कामं दिली आणि त्या कामामध्ये जर त्यांनी यशस्वीता प्राप्त केली तर ते निश्चितच पुढचे किंवा जे नंतरचे जे काही टास्क असतात त्या टास्ककडं अगदी आत्मविश्वासानं जाण्याची किंवा ते करण्याची शक्यता असते. परंतु जर एखाद्या गोष्टीमध्ये जर त्यांना अपयश आलं आणि ते अपयशामध्ये जरी सातत्य राहिलं तर तो त्यांच्यामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते. हा न्यूनगंड प्रत्येक विषयाच्या संदर्भात वेगवेगळा असू शकतो किंवा विषयानुरूप तो असू शकतो. हे एक शिक्षक म्हणून आपण समजून घेणं गरजेचं असतं. या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या मध्ये काही विद्यार्थ्यांना गणित आवडतं तर काही विद्यार्थ्यांना इंग्रजी आवडतं, काही विद्यार्थी चित्रकलेमध्ये खूप हुशार असतात, काही विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल यासारखे विषय किंवा विज्ञानासारखा विषय आवडतो. थोडक्यात हे जे वैविध्य त्यांच्या आवडीमध्ये दिसून येतं हे पूर्णतः त्यांनी मिळवलेल्या यशस्वीतेवरती आणि जे काही त्यांच्या हातून
अपयश त्यांना मिळालेलं आहे, त्या अपयशावरतीच हे सर्व काही ठरत असतं. आणि म्हणून ही जी काही बौद्धिक, सामाजिक, भावनिक, त्याचबरोबर नैतिक आणि त्याचं व्यक्तिमत्व आणि त्याचा जो काही सोचा विकास आहे, हा सोचा विकास त्याच्या भाषेच्या विकासावरती निश्चितच परिणाम करतो. आणि हा कसा परिणाम करतो किंवा हे करत असताना आपण कोणत्या प्रकारे त्याचं निरीक्षण करायचं आणि त्याला कोणत्या प्रकारे आपण प्रोत्साहन द्यायचं हे आपण आता पाहणार आहोत. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे विद्यार्थ्याचं किंवा अध्ययनार्थीचं जे व्यक्तिमत्व आहे आणि त्याची जी आत्मभावना आहे, याच्यामध्ये एक प्रकारचा जो इंडस्ट्री वर्सेस इन्फेरियोरिटी असा जो एक प्रकारचा कॉम्प्लेक्स निर्माण होण्याची शक्यता असते किंवा जो न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते, हा न्यूनगंड देखील आपण समजून घेणं गरजेचं आहे. इंडस्ट्री म्हणजेच उद्योगशीलता किंवा कर्तृत्वाची भावना. या वयातील जी मुलं असतात, ही मुलं शाळेमध्ये नवीन ज्ञान आणि कौशल्य शिकण्यासाठी येत असतात. त्यांच्यामध्ये खूप सारी ऊर्जा असते, त्यांना खूप साऱ्या गोष्टी करायला देखील आवडत असतं. आता इथं ही मुलं वेगवेगळी काम किंवा वेगळ्या गोष्टी करत असताना किंवा अभ्यास करत असताना खेळ, कला किंवा विविध उपक्रमातून यश अनुभवण्याचा ते प्रयत्न करत असतात. ह्या यशाची पातळी कमी जास्त असू शकते, परंतु यश मिळवणं हे खूप महत्त्वाचं वाटतं या मुलांना. त्यातूनच हे विद्यार्थी किंवा अध्ययनार्थी कष्ट, चिकाटी आणि कार्यतत्परता यासारख्या गुणांचा विकास स्वतःमध्ये करत असतात. त्यांना असं वाटतं की मी हे करू शकतो, मी एखादी गोष्ट करायला सक्षम आहे किंवा मला ह्या गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा इतरांच्यापेक्षा मी वेगळ्या पद्धतीने करू शकतो. आणि या प्रकारच्या आत्मविश्वासामुळं किंवा या अगोदरच्या घेतलेल्या यशस्वी अनुभवांमुळं त्याच्यामध्ये एक प्रकारची त्याची स्वतःची स्वप्रतिमा तो तयार करण्याचा प्रयत्न करत असतो. आता हे करत असताना बऱ्याच वेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळतंच असं नाही आणि मग त्यामुळे एक इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स की ज्याला आपण न्यूनगंड आपण असं म्हणतो किंवा एक हीनत्वाची भावना जी म्हणतो, ती हीनत्वाची भावना देखील त्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्याची शक्यता असते. मग ही हीनत्वाची भावना त्या विद्यार्थ्यांमध्ये केव्हा निर्माण होऊ शकते? जसं की प्रत्येक गोष्ट करत असताना यश मिळतंच असं नाही, काही वेळेला अपयश देखील पदरी पडण्याची शक्यता असते किंवा त्या मुलांना त्या अपयशाला देखील सामोरं जावं लागण्याची शक्यता असते. पण बऱ्याच वेळेला जसं की एक नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर्व असतो की ज्या कर्वनुसार 4% मुलं ही अगदी अबोव ॲव्हरेज असतात आणि जवळपास 90%च्या आसपासची मुलं ही साधारण किंवा एका मध्यम गटामध्ये मोडणारी असतात आणि एक 4 ते 5% मुलं ही अगदी बिलो ॲव्हरेज लेवलची असतात. मग शिक्षकांना आपण शिकवत असताना हा जो मधला गट आहे की ज्यामध्ये जास्तीत जास्त मुलं येतात त्यांचा विचार करायचा असतो. आणि मग जी मुलं सतत जे यशाचा अनुभव घेतात ती कदाचित वरच्या गटातील किंवा अबोव ॲव्हरेज असू शकतात, परंतु मधला जो गट आहे तो गट खूप महत्त्वाचा आहे. या मुलांना प्रत्येक वेळी यश प्राप्त होईलच असं नाही. काही मुलं यश मिळवतील, काही मुलांना यश मिळवायला अडचणी निर्माण होऊ शकतात किंवा अडचण येऊ शकते, तर काही मुलांना वारंवार अपयश येऊ शकतं. मग अपयश आल्यानंतर जो कोणी प्रोत्साहन देणार आहे तो प्रोत्साहन देणारा त्याच्यावरती टीका करू शकतो आणि जर अशा प्रकारच्या टीकेचे प्रसंग त्या विद्यार्थ्याच्या अध्ययनामध्ये किंवा त्याच्या एकूणच कालखंडामध्ये जर त्यांची संख्या वाढली तर त्याच्यामध्ये एक प्रकारची हीनत्वाची किंवा न्यूनगंडाची भावना निर्माण होऊ शकते. तो इतरांशी आपल्याला स्वतःला तो कम्पेअर करण्याचा किंवा त्याची तुलना स्वतःची करायचा प्रयत्न करतो. आपण या आपल्या मित्रापेक्षा कमी आहोत की काय किंवा या प्रकारची भावना त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकते.
आणि मी काहीच करू शकत नाही अशी मानसिकता तयार होण्याची शक्यता असते. आणि मग ही मानसिकता त्या विद्यार्थ्यामध्ये जो आत्मविश्वास आहे हा आत्मविश्वास कमी करायला कारणीभूत होऊ शकते. आणि म्हणून ही जी पूर्ण 5-6 वेगवेगळ्या प्रकारचे जी विकासाचे जे विद्यार्थ्याचे टप्पे आहेत, हे विकासाचे टप्पे त्या शिक्षकाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे या सर्व गोष्टींचा परिणाम त्या विद्यार्थ्याच्या अध्ययनावरती होतच असतो. याबरोबरच जो अध्ययनार्थी आहे की जो 6 ते 11 या वयोगटातला आहे, की जो औपचारिक पद्धतीने भाषा शिकायला सुरुवात करणार आहे, तो कोणत्या लिंगाचा आहे, म्हणजेच तो मुलगा आहे की मुलगी आहे, हा देखील शिक्षकांना विचार करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तो कोणत्या परिस्थितीतून आलेला आहे, म्हणजे काही सामाजिकदृष्ट्या मागास अशा गटातून आलेले असू शकतात, काही आर्थिकदृष्ट्या मागास गटातून आलेले असू शकतात, किंवा काही असे असू शकतात की जे त्यांच्या पिढीतील किंवा त्यांच्या कुटुंबातील पहिल्या पिढीचे अध्ययनार्थी असू शकतात. मग या सर्व गोष्टींचा परिणाम हा त्या विद्यार्थ्याच्या अध्ययनावरती होत असतो. तो ज्या ज्या गटातून आलेला आहे त्या गटाचा परिणाम किंवा त्या गटाचा जो काही प्रभाव आहे हा प्रभाव त्या विद्यार्थ्याच्या अध्ययनावरती होत असताना किंवा घडत असताना आपल्याला दिसत असतो. आणि म्हणून एक चांगली निरीक्षण क्षमता असलेला शिक्षक या सर्व गोष्टींचा विचार करतो. आणि ज्यावेळेस तो प्रत्यक्ष वर्गामध्ये अध्यापनाला सुरुवात करतो त्यावेळेस हे सर्व मुद्दे तो लक्षात घेण्याचा प्रयत्न करतो, व जेणेकरून जास्तीत जास्त मुद्द्यांना तो न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो व मुलांचा भाषा विकास साधण्याचा प्रयत्न करत असतो. यानंतर आपण पाहूया जी आपली पायाभूत कौशल्य आहे की ज्यामध्ये श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन या 4 मूलभूत कौशल्यांचा समावेश आपण करतो. सर्वात प्रथम आपण हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की यामधली जी पहिली 3 कौशल्य जी आहेत ही कौशल्य ही एकात्म स्वरूपाची आहेत. म्हणजेच श्रवण, भाषण आणि वाचन ही जी कौशल्य आहेत ही आपल्याला एकमेकांपासून वेगळी करता येत नाहीत. ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एकमेकाला जोडलेली असतात किंवा संलग्न असतात. त्यांच्यामधला एक कौशल्य साध्य करत असताना किंवा त्याच्यावरती प्रभुत्व मिळवत असताना त्याचा संबंध किंवा त्याचं रिलेशन हे दुसऱ्या कौशल्यावरती व एकूणच या तिन्ही कौशल्यांचा प्रभाव किंवा जो आंतरसंबंध आहे तो एकमेकांशी असलेला दिसून येतो.
या तीन कौशल्यातला संबंध आपण पहिल्यांदा पाहूयात. श्रवण आणि भाषण यांचा संबंध विचारात घेतला तर माणूस पहिल्यांदा श्रवणाकडे वळतो किंवा लहानपणापासूनच तो वेगवेगळे आवाज ऐकायला सुरुवात करत असतो. या आवाजामधला फरक, या आवाजामधलं साधर्म्य, हे साधर्म्य देखीलच तिथूनच तो किंवा तो अध्ययनार्थी किंवा ते बालक समजायला सुरुवात करतं. लहान मूल आपल्या आईवडिलांकडून वेगवेगळे शब्द ऐकतं, ऐकून ते अनुकरणाचा देखील प्रयत्न करत असतं. आणि हे अनुकरण करणं म्हणजेच त्या शब्दांचं किंवा मुळाक्षरांचं उच्चारण करणं आहे. यालाच आपण अनुकरण असं म्हणतो. म्हणजे श्रवण हे भाषणाचा मुख्य असा आधार आहे. जितकं ऐकणं जास्त तितका शब्दसंग्रह वाढतो आणि बोलणं देखील अधिक स्पष्ट होत जातं. त्यानंतर श्रवण आणि वाचन यांचा देखील संबंध आहे. वाचन करत असताना अक्षरं, शब्दांचे उच्चार आधी कानाने ऐकले जातात. ते पुन्हा आपल्या स्मरणशक्तीमध्ये म्हणजेच मेंदूमध्ये साठवले जातात व नंतर जेव्हा जेव्हा केव्हा आपल्याला त्याची गरज असेल त्या सर्व आवाजांचं पुन्हा आपण रिकॉलिंग करत असतो. म्हणजेच ते पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि परत वाचन करायचा प्रयत्न करत असतो. मुलाला जर एखादा शब्द ऐकून माहिती असेल तर तो वाचन करताना त्याला पटकन ओळखता येतो. म्हणजेच पहिल्यांदा तो आवाज जो आहे तो आवाज त्या विद्यार्थ्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे वाचताना तो फक्त शब्द आणि आवाज याच्यामधला जे काही संबंध आहे किंवा त्याच्यामधलं जे काही तार्किक संबंध आहे हा संबंध लक्षात ठेवतो आणि तो नंतर पटकन त्याला वाचताना ओळखला जातो. ऐकण्यामुळं उच्चार, लय, स्वर आणि भाषेच्या ज्या वेगवेगळ्या छटा आहेत ह्या छटा त्या अध्ययनार्थ्यांना समजायला फायदा होतो. आणि हेच वाचनामध्ये देखील घडत असतं. त्यानंतर भाषण आणि वाचन यांचा देखील संबंध आहे की ज्याला आपण रिलेशन बिटवीन स्पीकिंग अँड रीडिंग असं म्हणतो. वाचनानं शब्दसंपत्ती वाढते आणि त्याचा थेट उपयोग पुन्हा भाषणामध्ये आपल्याला होत असतो. वाचनाद्वारे आपल्याला जो शब्दसंग्रह प्राप्त होतो किंवा वाचनाद्वारे आपण जे नवनवीन शब्द आपल्या स्मरणशक्तीमध्ये आपण वाढवत जातो, हा जो शब्दसंग्रह आहे यामध्ये असलेले वेगवेगळे शब्द, त्यांचे समानार्थी शब्द किंवा त्याचे समान ध्वनीत होणारे शब्द, असे काही शब्द जे आहेत किंवा वाक्यरचना आहेत, म्हणी आहेत किंवा काही सामान्यपणे लोक ज्या प्रकारचे लोकोक्ती बोलतात त्या प्रकारचे वाक्य ही पुन्हा आपल्याला समजायला याद्वारेच मदत होत असते. आणि म्हणून ही जी तीन कौशल्य आहेत ही तीन कौशल्य एकात्म स्वरूपाची आहेत. यांनाच इंटिग्रेटेड स्किल असं देखील म्हटलं जातं. ही कौशल्य प्राप्त करत असताना या प्रत्येक कौशल्याचा फायदा दुसऱ्या कौशल्याला होताना आपल्याला दिसून येतो. श्रवण या कौशल्याचा विकास होत असताना आपण जर आपल्याला ज्या इयत्ता आपण लक्षात घेतोय किंवा ज्यांचा संदर्भ आपण लक्षात घेतोय त्या इयत्तांचे जर आपण दोन गटामध्ये वर्गीकरण केलं की इयत्ता पहिली ते दुसरी आणि इयत्ता तिसरी ते पाचवी, तर या द्वारे आपण ही कौशल्य प्राप्त करत असताना किंवा त्याच्यावरती प्रभुत्व मिळवत असताना व एकूणच ती भाषा किंवा अगदी परकीय भाषा असेल तरी ती भाषा प्राप्त करत असताना भाषेचा विकास हा पुढील पद्धतीने आपल्याला होताना दिसून येतो. इयत्ता पहिली ते दुसरी या गटाचा विचार करता श्रवणामध्ये मुलं सोप्या सोप्या ज्या शिक्षकांच्याकडून ज्या सूचना केल्या जातात किंवा काही आज्ञा दिल्या जातात ह्या आज्ञा मुलं समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. जसं की बस, उभा राहा, वही काढ, तू जागेवरती जाऊन बस किंवा हात वरती कर किंवा या प्रश्नाचं उत्तर दे यासारख्या सूचना किंवा वही उघड, पुस्तकातील विशिष्ट पान नंबर सांगून ते पुस्तकातील पान त्याला
उघडण्यास सांगणं किंवा इतरही काही सूचना असतील, ह्या सूचना तो विद्यार्थी समजून घ्यायला इयत्ता पहिलीमध्ये तो सुरुवात करतो. त्यानंतर जी काही थोडी मोठी वाक्य असतात की ज्या वाक्यांमध्ये 2 किंवा 3 शब्द असतात किंवा फार फार तर 4 शब्द असतात, अशा प्रकारचे वाक्य ही मुलं समजून घ्यायला सुरुवात करतात. या मुलांना एका वेळी सुरुवातीच्या कालखंडामध्ये सोप्या सोप्या सूचना एका वेळी एक दिलेली पटकन लक्षात येते. पण एका वेळी अनेक जर सूचना दिल्या गेल्या तर त्या सूचना पटकन लक्षात येत नाहीत. त्यांना त्या सूचना दोनदा किंवा तीनदा देखील सांगाव्या लागतात. या उलट जर आपण 3री ते 5वी या 3 इयत्तांचा विचार केला तर या इयत्तांमध्ये मुलं कथा कविता ऐकायला लागतात, संभाषणं समजून घेतात. मुख्य मुद्दा जो काही डायलॉगमध्ये दिलेला असेल किंवा संभाषणामध्ये दिलेला असेल, त्यांच्या पाठ्यपुस्तकातील एखाद्या कथेमध्ये दिलेला असेल किंवा एखादी कविता असेल तर ती कविता व्यवस्थित ऐकून घेऊन त्या कवितेमध्ये काय दिले हे ते मुलं समजून घेण्याचा प्रयत्न करतात. मोठ्या कथांचे जे आशय असतात इयत्ता 3री पासून ते 5वी पर्यंतच्या वयोगटातील मुलांसाठी दिलेल्या भाषा विषयामध्ये ह्या कथांचे आशय समजून घेण्याचा ते प्रयत्न करतात. जो कोणी बोलतोय त्या बोलणाऱ्या व्यक्तीच्या ज्या भावना आहेत ह्या भावना तो चेहऱ्यावरून समजून घेण्याचा प्रयत्न करतो किंवा चेहरा आणि त्याबरोबर ज्या काही भावना स्पष्ट होतात किंवा व्यक्त होत आहेत यांच्यामधला तो संबंध स्पष्ट करून किंवा लक्षात घेण्याचा तो प्रयत्न करतो. त्या भावना व्यक्त होत असताना त्या भावना किती उत्कट आहेत, किती सर्वसाधारण पद्धतीचे आहेत किंवा त्या भावनांना फारसं काही महत्त्व आहे किंवा नाही हे सुद्धा तो ओळखून घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर काही विषयांच्या संदर्भात विचार केला तर जास्त वेळ दिलेलं शिक्षकांनी दिलेलं स्पष्टीकरण तो ऐकून घेण्याचा प्रयत्न करतो. शांत चित्तानं अगदी किंवा एकाग्र पद्धतीनं तो ऐकून घेण्याचा प्रयत्न करतो. काही व्याख्यानं किंवा काही प्रवचनं वगैरे असतील तर तो अगदी हेतुपूर्वक नाही पण बसायचं म्हणून किंवा ऐकायचं म्हणून सुद्धा तो ऐकण्याचा आणि त्या प्रकारची जी क्षमता असते ती क्षमता विकसित करण्यामध्ये तो प्रयत्नशील असतो. वेगवेगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात त्या गोष्टी तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्या गोष्टीतून एखादं तात्पर्य काही आपल्याला काढता येतंय का हे तात्पर्य देखील तो काढण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर एखाद्या गोष्टीच्या पाठीमागं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काय भावार्थ असू शकतो हा भावार्थ देखील तो जाणून घेण्याचा अध्ययनार्थी प्रयत्न करत असतो. हे झालं इयत्ता 1ली ते 5वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या संदर्भातलं लिसनिंग कौशल्य. की या लिसनिंग कौशल्यामध्ये विद्यार्थ्याची भूमिका खूप महत्त्वाची असते आणि ही भूमिका पार पाडण्यामध्ये शिक्षकांना त्याला सहाय्यभूत होणं खूप गरजेचं असतं. मुळामध्ये या वयोगटातील विद्यार्थ्यांचं वर्गामध्ये लक्ष लागत नाही किंवा या मुलं चंचल स्वरूपाची असतात, अस्थिर स्वरूपाची असतात. ही मुलं एका वेळी एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. अशा वेळेस शिक्षकांनी या मुलांचं लक्ष पाठाकडे कसं लागून राहील किंवा जो पाठ किंवा जो आशय वर्गामध्ये आपण अध्यापन करणार आहोत त्या अध्यापनाकडे विद्यार्थ्यांचं लक्ष कसं लागून राहील या संदर्भात काही प्रयत्न करणं गरजेचं असतं. सुरुवातीला केले गेलेले प्रयत्न नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजेच उत्तर बाल्यावस्थेमध्ये म्हणजेच 3री 4थी 5वीच्या वर्गामध्ये फलदायी झालेले आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून एकदा का विद्यार्थ्यांमध्ये ऐकण्याची जर क्षमता विकसित झाली तर नंतरची कौशल्ये विकसित व्हायला फारशी अडचण येत नाही. आणि म्हणून शिक्षकांना विद्यार्थ्यांच्यामध्ये ऐकण्याचे किंवा श्रवणाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत हे प्रकार समजून घेणं खूप गरजेचं असतं. तो प्रकार त्या विद्यार्थ्यांमध्ये कशा प्रकारे आपल्याला विकसित करता येईल याविषयी प्रयत्न करणं गरजेचं असतं. यानंतरचं कौशल्य म्हणजेच स्पीकिंग कौशल्य. या कौशल्याकडं वळत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी जो काही ऐकतो त्याचा परिपाक या कौशल्यामध्ये आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजेच ज्या काही सूचना विद्यार्थ्यांना ऐकलेल्या आहेत त्या सूचनाचं तो पालन करतो. त्यानंतर त्या सूचना पुन्हा पुन्हा तो त्याचं सराव करण्याचा देखील प्रयत्न करत असतो.
आता या भाषण कौशल्यामध्ये जर आपण विचार केला तर इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांमध्ये सोप्या सोप्या आज्ञा ज्या दिलेल्या असतात तो समजून घेतो. घेतलेल्या ज्या आज्ञा आहेत त्या आज्ञा पुन्हा सरावामध्ये देखील आणण्याचा तो प्रयत्न करत असतो. वर्गातील विद्यार्थ्यांच्या बरोबर तो सोपी सोपी वाक्य देखील बोलण्याचा तो प्रयत्न करत असतो. जसं की वर्गामध्ये येत असताना तो मी आय कम इन टीचर किंवा मी आत येऊ का या प्रकारची वाक्य बोलतो. त्यानंतर एखादं प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर बसू का किंवा मी उत्तर देऊ का या प्रकारे तो इतर मुलांशी किंवा शिक्षकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असतो. एखादी गोष्ट त्याला जर हवी असेल तर तो इतर विद्यार्थ्यांच्याकडून किंवा त्याच्या सहविद्यार्थ्याकडून तो मागताना देखील काही छोटी छोटी वाक्य बोलण्याचा तो प्रयत्न करत असतो. आणि ही छोटी छोटी वाक्यच नंतरच्या कालखंडामध्ये त्याला मोठी वाक्य बोलायला उपयोगी पडत असतात. काही वेळेला तो गटामध्ये बसलेला असताना तो इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीनं त्याला जे काही अनुभव आलेले आहेत किंवा त्याच्या घरामध्ये काय कोणकोणत्या गोष्टी घडतात या गोष्टी देखील तो सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तो त्याच्या सवंगड्यांच्या काही छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तर देखील पुन्हा छोट्या छोट्या वाक्यामध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो. काही गाणी त्याला जी आवडतात ती गाणी तो गुणगुणण्याचा प्रयत्न करत असतो. ज्या वर्गामध्ये त्याच्या शिक्षकाकडून किंवा शिक्षिकेकडून जी गाणी किंवा कविता म्हणून घेतल्या जातात, जी बडबड गीतं असतात किंवा छोट्या कविता असतात, ह्या छोट्या कविता त्याच्या पाठ व्हायला सुरुवात होते आणि मग तो त्या कविता किंवा ते गाणी तो पुन्हा पुन्हा म्हणण्याचा देखील प्रयत्न करत असतो. तो या कौशल्याचा विचार करता काही गोष्टी देखील सांगण्याचा प्रयत्न करतो. हे सांगत असताना त्याला पूर्णांशानं गोष्टी सांगता येत नाहीत किंवा एखादी गोष्ट सांगत असताना त्या गोष्टीतील जे काही वेगवेगळे घटनाक्रम आहेत ते घटनाक्रम देखील तो विसरण्याची शक्यता असते. परंतु तो सुरुवात आणि जो काही त्या कथेचा शेवट आहे या कथेच्या या दोन मुद्द्यामधल्या मुद्दे तो अगदी व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर तो इतर मुलांच्या बरोबरीनं काही छोट्या छोट्या गोष्टींवरती चर्चा करताना आपल्याला दिसून येतो. काही मुलं खांद्यावरती इथून तिकडे जात असताना देखील वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भात बोलताना आपल्याला दिसून येतात. ही मुलं स्वतःचे विचार अगदी स्पष्टपणे मांडायला किंवा सांगायला देखील सुरुवात करतात किंवा ती क्षमता त्यांच्यामध्ये विकसित व्हायला सुरुवात होते. इयत्ता 3री 4थी आणि 5वीच्या मुलांचा विचार करता ही मुलं वादविवाद करायला देखील सुरुवात करतात. एखाद्या वेळेस त्याच्या गटातल्या किंवा त्याच्याबरोबरच्या मित्राचं त्याला जर काही नाही आवडलं तर तो स्पष्ट वाक्यामध्ये स्पष्ट शब्दांमध्ये त्याला तो नकार किंवा त्या गोष्टीच्या संदर्भातली त्याची असहमती व्यक्त करायला शिकतो. हा देखील एक प्रकारे भाषेचा विकासच आहे. तो वेगवेगळ्या जसं की त्या मुलांचे परिपाठ असतात, या परिपाठामध्ये पुढे जाऊन तो वेगवेगळ्या जे त्याचे जे भाग असतात त्या भागामध्ये तो स्वतः पार्टिसिपेट करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि काही नाट्य असतात, काही योग्य शब्द असतात, ह्या योग्य शब्दांचा ते शब्दप्रयोग तो करताना शिकतो. याबरोबर एकही तो समजून घेतो की आपण जर योग्य शब्द वापरले गेले तर त्याला योग्य असा प्रतिसाद मिळतो हे तो शिकून घेतो. आणि चुकून जर एखाद्या वेळेस त्याच्याकडून चुकीचा शब्द गेला तर त्याला मिळणाऱ्या प्रतिसादावरून तो हेही शिकून घेतो की जर आपल्या हातून एखादा चुकीचा शब्द बोलला गेला तर त्याला चुकीचा प्रतिसाद किंवा त्याला शिक्षा देखील मिळू शकते हे तो शिकून घेतो. तो आपलं मत व्यवस्थितरित्या पुढं मांडण्याचा प्रयत्न करतो. त्याला जे वाटतंय ते सांगण्याचा किंवा त्याचा जो युक्तिवाद आहे तो युक्तिवाद स्पष्टपणे मांडण्याचा तो प्रयत्न करतो. एखाद्या वेळेस एखादी चर्चा चालू असेल तर त्या चर्चेच्या संदर्भात किंवा विषयाच्या संदर्भात तो स्वतःचं मत अगदी आत्मविश्वासानं मांडण्याचा देखील प्रयत्न करत असतो. थोडक्यात जी स्पीकिंग स्किल आहे, स्पीकिंग स्किल मुख्यत्वे करून पुन्हा विद्यार्थ्याभोवतीच केंद्रित असलेले हे कौशल्य आहे की ज्या कौशल्यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतःहून सहभाग घेणं खूप गरजेचं असतं. आणि त्याचबरोबर त्याच्या योग्य अयोग्य अशा प्रतिसादाला शिक्षकांनी योग्य तो प्रोत्साहन देणं देखील गरजेचं असतं.
यानंतर जे कौशल्य ते म्हणजे वाचन कौशल्य. या कौशल्याचा विचार करता पहिल्या गटामध्ये म्हणजे इयत्ता पहिली ते दुसरीच्या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी मुलं जसं मी अगोदर सांगितलं की ही तिन्ही कौशल्य ही एकात्म स्वरूपाची आहेत की ज्याच्यामध्ये एखादं मुळाक्षर, त्या मुळाक्षराला असणारा आवाज आणि तो आवाज लक्षात ठेवणं आणि त्यानंतरच्या अवस्थेमध्ये मुळाक्षरांचं जे एकमेकांशी संलग्नता होते व त्याच्यातून जे नवीन शब्द तयार होतात की ज्याला आपण प्रॉपर अरेंजमेंट ऑफ लेटर म्हणतो. आणि मग एकदा त्याच्यातून जे शब्द तयार होतात आणि त्या शब्दांना एक विशिष्ट अर्थ असतो. हा जो त्रिकोण आहे की ज्या त्रिकोणामध्ये अर्थ हा शिरोभागाकडे असतो आणि पायाकडं त्या अर्थाच्या संदर्भातलं आवाज आणि त्या आवाजाला असलेले प्रॉपर किंवा योग्य असा जो लिपी आहे किंवा त्याचं जे सिम्बॉल आहे किंवा त्याचं जे चिन्ह आहे म्हणजे आपण जे मुळाक्षर म्हणतो याच्यातला जो सहसंबंध आहे हा सहसंबंध मुलं शिकायला सुरुवात करतात. हा सहसंबंध जेवढ्या लवकर जेवढ्या चांगल्या पद्धतीनं मुलांच्या मध्ये ठसवण्यास शिक्षक यशस्वी होतो तेवढ्या लवकर ती मुलं वाचायला देखील सुरुवात करतात किंवा वाचन या कौशल्यावरती प्रभुत्व मिळवायला सुरुवात करतात. इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांचा विचार करता ही मुलं जी मुळाक्षर आहेत या मुळाक्षरांचं वाचन करायला शिकतात. त्याचबरोबर या मुळाक्षरांना अनुसरून असणारे वेगवेगळ्या वस्तू, गोष्टी किंवा प्राणी, पक्षी, फळं यांच्यातील देखील ती मुलं सहसंबंध लक्षात घ्यायला सुरुवात करतात. ही मुलं जी मुळाक्षर आहेत या मुळाक्षरामध्ये व्यंजनं कोणती आहेत, स्वर कोणते आहेत हे देखील शिकून घ्यायला सुरुवात करतात किंवा त्यांच्यामधला भेद जो आहे तो भेद लक्षात घ्यायला सुरुवात करतात. त्यानंतर सोपे सोपे जे शब्द आहेत की ज्या शब्दांना मराठीचा विचार करता काना, मात्रा, वेलांटी किंवा उकार, अनुस्वार यासारख्या गोष्टी नाही आहेत ते शब्द वाचायला वगैरे सुरुवात करतात किंवा ते असे शब्द वाचायला यशस्वी होतात. पहिली दुसरीच्या पुस्तकांचा विचार करता या पुस्तकांमध्ये चित्रांची संख्या जास्त असून या पुस्तकांना चित्रमय पुस्तक असं देखील म्हटलं जातं. मग या चित्राच्या सहाय्यानं त्या चित्राला अनुसरून दिलेला जो शब्द असतो तो शब्द आणि ते चित्र याच्यातील सहसंबंध विद्यार्थी लक्षात घेतात व त्याद्वारे ते चित्र वाचायला देखील सुरुवात करतात. इयत्ता दुसरीमध्ये गेल्यानंतर ही मुलं छोट्या छोट्या ओळी किंवा छोटी छोटी वाक्य वाचायला सुरुवात करतात. एखादा घटनाक्रम किंवा एखादी गोष्ट जर वेगवेगळ्या वाक्याच्या रूपानं मांडली गेलेली असेल तर त्या वाक्ये वाचून त्या वाक्यातील क्रम देखील लक्षात घ्यायला चित्रमय पद्धतीनं क्रम देखील लक्षात घ्यायला सुरुवात करतात. त्याच्यातील ज्या घटना दिलेल्या आहेत या घटना देखील लक्षात घेण्याचा ही मुलं प्रयत्न करतात. इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा विचार करता ही मुलं पुस्तकामध्ये जे धडे दिलेले असतात हे सोपे सोपे धडे वाचायला सुरुवात करतात. कदाचित या विद्यार्थ्यांना या त्या धड्यांमध्ये किंवा आशयांमध्ये दिलेले जे काही वेगवेगळ्या घटनांचा क्रम असेल किंवा ज्या घटना असतील किंवा जी पात्रं असतील ती पूर्णतः जशीच्या तशी लक्षात राहत नसतील परंतु त्याचा जो अर्थ आहे किंवा अन्वय अर्थ आहे हा अन्वय अर्थ लक्षात घेण्याचा मुलं प्रयत्न करतात. एखादं वृत्तपत्र असेल तर त्या वृत्तपत्रातले छोटे लेख सुद्धा किंवा गोष्टी सुद्धा वाचण्याचा प्रयत्न ही मुलं करताना दिसून आपल्याला लक्षात येतात. आणि म्हणूनच पेपरमध्ये जसं चंपक किंवा चांदोबा यासारखी छोट्या मुलांसाठी जी पुस्तकं आहेत किंवा किशोर किंवा काही सकाळ वृत्तपत्रामध्ये येणारं चिंटू वगैरे असेल ह्या गोष्टी मुलं वाचायला सुरुवात करतात. जी काही कॉमिक बुक असतात ही कॉमिक बुक सुद्धा चित्राच्या सहाय्यानं दिलेले जे काही संवाद असतात ते संवाद वाचण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर गद्य आणि पद्य वाचनामध्ये जी गती आवश्यक आहे ही गती मिळवण्याचा ते प्रयत्न करतात. गद्य भाग असेल तर त्या ह्याच्यामध्ये भागामध्ये काय दिलेलं आहे हे देखील ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात. एखादी कविता असेल तर ती कविता पाठ करण्याचा तिच्यातील लय किंवा ताल समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये दिलेले यमक जुळणारे जे शब्द असतात हे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात. एकूणच वाचन करत असताना वेगवेगळ्या गोष्टीतील दिलेला जो कार्यकारण भाव असतो हा देखील समजून घेण्याचा प्रयत्न हे विद्यार्थी करताना दिसून येतात. काही कथा किंवा काही तुलनात्मक दिलेले जे भाग असतात जसं काही चित्रामधला दिलेल्या दोन चित्रामधील फरक ओळखणं
किंवा इंग्रजीच्या संदर्भात विचार केला तर गार्डन ऑफ वर्ड्स वगैरे असतील, तर ते दिलेले 2 मुळाक्षरांचे, 3 मुळाक्षरांचे, 4 मुळाक्षरांचे शब्द ओळखणं, ईडी प्रत्यय दिलेले असेल तर ते ईडी प्रत्यय दिलेले शब्द ओळखणं किंवा संयुक्त शब्द ओळखणं आणि त्यांचं वाचन करणं, अशा प्रकारचे कृती विद्यार्थी करताना दिसतात. काही ठिकाणी नकाशे दिलेले असतात, त्या नकाशाबरोबर वेगवेगळी ठिकाणं पण दिलेली असतात. तो नकाशा, ते ठिकाणं आणि त्या ठिकाणाच्या सहाय्याने ज्या काही कृती कराव्याला सांगितलेल्या असतात त्या कृती वाचून त्या नकाशाच्या सहाय्याने ते पार पाडताना देखील आपल्याला दिसून येतात. एकूणच पहिली जी 3 कौशल्य आहेत, ही 3 कौशल्यापैकी लिसनिंग आणि रीडिंग ही 2 कौशल्ये ही पॅसिव्ह कौशल्य अशी मानली जातात. त्यामध्ये स्पीकिंग हे एक्सप्रेसिव्ह स्किल आहे, त्यालाच ॲक्टिव्ह स्किल असं देखील म्हटलं जातं. स्पीकिंगच्या सहाय्याने आपण आपले मतं, भावना व्यक्त करण्याचा किंवा अध्ययनार्थी व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रायटिंग स्किल. हे विकसित करत असताना सर्वात एक्सप्रेसिव्ह असं स्किल की ज्याद्वारे विद्यार्थी स्वतःला प्रकट करण्याचा किंवा स्वतःला व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. लेखन कौशल्याच्या संदर्भात विचार करत असता लेखन कौशल्यासाठी आवश्यक असलेली उपकौशल्य सुद्धा प्राप्त करणं किंवा त्याचे काही सबस्किल्स आहेत, हे सबस्किल्स देखील शिक्षकाला माहिती असणं गरजेचं असतं. जसं की लेखन कौशल्यासाठी जो पेन किंवा पेन्सिल आपल्याला बोटांमध्ये पकडावायचे आहे ती व्यवस्थित पकडता येते की नाही, त्याचबरोबर जी बोटांची हालचाल होणं आवश्यक आहे ती व्यवस्थित होणं आवश्यक असतं. त्याचबरोबर आपलं जे रिस्ट आहे या रिस्टवरती किंवा आपलं जे मनगट आहे या मनगटावरती नियंत्रण प्राप्त करणं. त्याचबरोबर लिखाण करत असताना आपला हात, आपला जो कोपरा आहे, कोपरा आणि आपला खांदा, त्याचबरोबर हात यामध्ये एक प्रकारचा विशिष्ट असा कोन निर्माण करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर एक लिखाण करत असताना जो पेपर पकडावायचा आहे तो पेपर व्यवस्थित पकडणं. लिखाण करत असताना जी बसण्याची स्थिती असते ती व्यवस्थित असणं, ह्यासारख्या गोष्टी देखील लेखन कौशल्यावरती परिणाम करत असतात. लेखन कौशल्य विकसित करत असताना प्रत्येक शिक्षण तज्ज्ञाच्या मते वेगवेगळ्या अवस्थेला लेखन कौशल्य सुरुवात करता येणे शक्य आहे. काही काही देशांमध्ये या अगदी 6व्या-7व्या वर्षापासून लेखन कलेला सुरुवात केली जाते. आपल्याकडं मात्र मुलांना पेन्सिल पकडण्यासा इतपत क्षमता प्राप्त झाली की आपण त्याच्या हातामध्ये पेन किंवा पेन्सिल पकडवत असतो. सुरुवातीच्या कालखंडामध्ये ओढल्या जाणाऱ्या रेघोट्या यांना जरी महत्त्व नसलं तरी त्या नंतरच्या अवस्थेतील जो विकास आहे त्या विकासासाठी खूप महत्त्वाचे असतात. कारण याच रेघोट्यांना एक प्रकारे हळूहळू विशिष्ट असा आकार देण्यासाठीचं प्रोत्साहन शिक्षक देताना दिसून येतो आपल्याला. इंग्रजीच्या संदर्भात विचार करत असताना या मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रोक शिकवणं खूप गरजेचं असतं. या स्ट्रोकमध्ये काही फॉरवर्ड स्लांटिंग असतं, काही वेळेला बॅकवर्ड स्लांटिंग असतं, तर काही वेळेला इरेक्ट पोझिशन असते. त्याचबरोबर काही सर्कल शेप्ड लेटर्स असतात, काही हाफ सर्कल असतात, काही इलिप्स असतात, काही हाफ सर्कल या स्वरूपाचे सुद्धा असतात. मग हे सर्व जे काही आकार आहेत या आकारांचा सुद्धा सराव शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्याकडून करून घेणं गरजेचं असतं. मराठी विषयाचा विचार करता किंवा मराठी भाषेचा विचार करता मराठी भाषेला अनुसरून जे वेगवेगळे
स्ट्रोक असतात किंवा जे आकार असतात त्या आकारांचा सराव करून घेणं देखील खूप गरजेचं असतं, की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना त्या त्या विषयाच्या संदर्भातलं जे लेखन कौशल्य आहे हे लेखन कौशल्य प्राप्त करून घेता येणे शक्य होतं. इंग्रजीचा विचार करता इंग्रजीमध्ये लिहिले जाणारे जे काही मुळाक्षर आहेत ही मुळाक्षरं दोन पद्धतीने लिहिली जातात, की ज्याला आपण कॅपिटल केस किंवा स्मॉल केस असं म्हणतो, किंवा अप्पर केस किंवा लोअर केस असं देखील म्हटलं जातं. या दोन्ही प्रकारच्या केससाठी आवश्यक असणारी जी पात्रता म्हणा किंवा जी कौशल्य आहेत ही देखील वेगवेगळ्या स्वरूपाचे असण्याचे असं आहेत. आणि ही कौशल्य प्राप्त करणं किंवा त्या मुलाला विद्यार्थ्याला अध्ययनार्थ्याला प्राप्त करून देण्यासाठी शिक्षकांना प्रेरित करायचं असतं. या कौशल्याचा विचार करता इयत्ता पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना हे स्ट्रोक शिकवणं, त्याचबरोबर जी मुळाक्षर आहेत या मुळाक्षरांचा सराव घेणं, त्याचबरोबर इयत्ता पहिलीच्या शेवटी शेवटी या मुळाक्षरांच्या सहाय्यानं काही दोन मुळाक्षरांचे शब्द शिकवणं, जसं की इंग्रजीमध्ये TOGOATINGO ह्यासारखे जे शब्द आहेत हे शब्द शिकवणं, आणि या दोन दोन मुळाक्षरांच्या सहाय्यानं परत 3 किंवा 4 मुळाक्षरापर्यंत त्यांना पोहोचवणं. त्यानंतर छोटी छोटी जी वाक्य आहेत या छोट्या वाक्यांचे लेखन देखील आपण मुलांना करावयास लावू शकतो. त्याचबरोबर काही फॉर्म्युले जे असतात जे फॉर्म्युले आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये देखील वापरतो, जसं की गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड डे, गुड नाईट ह्यासारख्या जे काही फॉर्म्युले आहेत या फॉर्म्युल्यांचं देखील लेखन मुलांच्याकडून आपण करून घेऊ शकतो. त्यानंतर छोटे छोटे परिच्छेद लिहायला आपण त्या मुलांना सांगू शकतो. साधी साधी कौटुंबिक स्वरूपाची पत्र, की ज्या पत्रांमध्ये फारसं इनडेप्थ न जाता जो पाठवणार आहे आणि जो स्वीकारणार आहे या दोन मधला संवाद असेल. त्यानंतर काही छोटे छोटे अर्ज असतील त्या अर्ज लिहिण्याचा देखील सराव आपण करून घेऊ शकतो. याचबरोबरीनं जी काही विरामचिन्ह आहेत या विरामचिन्हांचा वापर कसा करावा याचा हे देखील मुलांना आपण शिकवू शकतो. सुरुवातीला फुल स्टॉप देणं, कॉमा देणं यासारख्या विरामचिन्हापासून ते नंतरच्या अवस्थेमध्ये इतर जी विरामचिन्ह आहेत, की जसं की स्वल्पविराम, अर्धविराम, त्याचबरोबर इन्व्हर्टेड कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, क्वेश्चन मार्क किंवा उद्गारवाचक चिन्ह यासारख्या विरामचिन्हांचा वापर आपण मुलांच्याकडून करून घेऊ शकतो. त्यानंतर मुलांना छोटे छोटे निबंध देखील आपण लिहायला सांगू शकतो, की ज्या निबंधामध्ये त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव असेल, किंवा काही असे निबंध त्यांना देऊ शकतो की जे त्यांनी फक्त काही दिलेल्या शब्दापैकी शब्द निवडून योग्य जागी भरून दिलेला परिच्छेद पूर्ण करणं किंवा निबंध पूर्ण करणं. काही वेळेला गोष्टी देखील आपण त्यांना लिहाव्याला सुचवू शकतो. या सर्व गोष्टींच्या सहाय्यानं आपण त्यांचा शब्दसंग्रह वाढवायला मदत करणार आहोत. त्यानंतर इयत्ता 3री ते 5वीच्या वयोगटांसाठी छोटे छोटे डायलॉग पाठ करणं, जे डायलॉग पाठ केलेले ते लिहित असताना त्याच्यामध्ये व्याकरणदृष्ट्या अचूकता असणं. त्यानंतर जे काही व्याकरणाचे नियम आहेत हे व्याकरणाचे नियम आपण त्यांना पाळायला शिकवणं. ज्या चुका असतील त्या चुका वेळोवेळी त्यांच्या लक्षात आणून देणं हे देखील महत्त्वाचं आहे. त्यानंतर काही वरच्या गटाकडे गेल्यानंतर जे काही लेखन होतं या लेखनातील ज्या चुका असतील ह्या चुका त्यांच्या निदर्शनास आणून देणं, त्या दुरुस्त करून घेणं, आणि छोट्या वाक्यापासून पुन्हा मोठ्या वाक्यांकडे त्यांना नेणं, काही छोटे निबंध लिहायला लावणं, काही पत्र लिहायला सांगणं. त्यानंतर एखाद्या शब्दाच्या सहाय्यानं एखादं वाक्य पूर्ण लिहिण्यासाठीचा सराव आपण त्यांच्याकडून करून घेऊ शकतो. या प्रकारे आपण श्रवण, वाचन, भाषण, वाचन आणि त्याचबरोबर लेखन या कौशल्यांचा विकास या वयवर्ष 6 ते 11 म्हणजेच इयत्ता 1ली ते 5वीच्या वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये घडवून आणू शकतो.
साधारणपणे जर आपण सद्यस्थितीच्या दिलेला जो काही सिलॅबस आहे किंवा पाठ्यक्रम आहे याचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की इयत्ता 1ली ते 5वी व्याकरणाचे काही भाग तिथं दिलेले आहेत, परंतु आपण प्रत्यक्षपणे त्या विद्यार्थ्यांना हा ग्रामरचा भाग आहे किंवा हे व्याकरण आहे म्हणून त्यांना शिकवायचं नाही आहे. तर अप्रत्यक्षपणे त्यांना हे व्याकरणाच्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करायचा आहे. इयत्ता 1ली ते 2रीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण नाम, सर्वनाम, क्रियापद, त्याचबरोबर प्रिपोजिशन्स या मुलांना आपण शिकवू शकतो. त्यानंतर नामाच्या संदर्भात विचार केला तर प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, त्यानंतर क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह नाउन हे आपण त्यांना शिकवू शकतो. प्रोनाऊनमध्ये फारसं डिटेलमध्ये न जाता नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला प्रोनाऊन म्हटलं जातं एवढंच सांगून किंवा त्यांची फक्त जागा दाखवून त्यांना आपण त्याची ओळख करून देऊ शकतो. त्यानंतर जे व्होकॅब्युलरीचा विचार करता त्या मुलांना शाळेच्या संदर्भात, एखाद्या ठिकाणाच्या संदर्भात किंवा एखाद्या वस्तूच्या संदर्भात जी जी वेगवेगळे शब्द आहेत या शब्दांची ओळख आपण त्यांना करून देऊ शकतो. उदाहरणार्थ एक घर जरी घेतलं तर त्या घरामध्ये देखील वेगवेगळे भाग असतात, त्या भागामध्ये देखील वेगवेगळे शब्द असतात हे आपण त्यांना सांगू शकतो. की जसं किचनमध्ये गेल्यानंतर किचनमध्ये जी वेगवेगळी भांडी असतात त्या भांड्यांना वेगवेगळी नावं असतात. त्याचबरोबर आपण जे वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करतो त्या खाद्यपदार्थांना वेगवेगळी नावं असतात. हे खाद्यपदार्थ खाण्यासाठी आपण ज्या वेगवेगळ्या वस्तू उपयोगात आणतो त्यांना देखील वेगवेगळी नावं असतात. टीव्ही रूममध्ये आला तर टीव्ही रूममध्ये आपण ज्या वेगवेगळ्या वस्तू पाहतो त्यांची नावं आहेत. बेडरूममध्ये गेला तर बेडरूममध्ये आहेत, स्टोरूममध्ये गेला तर स्टोरूममध्ये आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला या प्रकारे वेगवेगळ्या शब्दांची ओळख त्या विद्यार्थ्यांना करून देता येणं शक्य होतं. वरच्या वर्गांचा विचार केला तर त्या विद्यार्थ्यांना विशेषण, क्रियाविशेषण, त्याचबरोबर काळ आणि जे उभयान्वयी अवयव आहेत या उभयान्वयी अवयवांची ओळख करून देऊ शकतो. समान अर्थाचे शब्द, विरुद्ध अर्थाचे शब्द आणि समान ध्वनीत होणारे शब्द अशा देखील शब्दांची ओळख आपण या विद्यार्थ्यांना किंवा या वयोगटातील अध्ययनार्थ्यांना करून देऊ शकतो. कॉम्प्रिहेन्शन स्किल म्हणजेच आकलन क्षमतेचा जर विकास केला तर हे कौशल्य या इतर कौशल्याबरोबर विद्यार्थ्यांमध्ये विकसित होताना आपल्याला दिसून येतात. आकलन कौशल्य हे श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन याबरोबरच समांतर पातळीनं विकसित होताना आपल्याला दिसून येतं. या मध्ये पहिल्यांदा 1 ते 2 म्हणजेच इयत्ता 1ली आणि 2री या वयोगटातील जी मुलं आहेत ही मुलं त्यांना जे पाठ्यपुस्तकं दिलेले आहेत या पाठ्यपुस्तकावरती आधारलेले जे काही प्रश्न असतात या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतात. कदाचित सुरुवातीला ही उत्तरं पूर्ण वाक्यामध्ये त्यांना देता येणे शक्य नसतं, परंतु कधी कधी ती एका शब्दामध्ये किंवा 2 शब्दामध्ये ती उत्तर देताना आपल्याला दिसून येतात. जर शिक्षकाने हीच उत्तरं पूर्ण वाक्यामध्ये त्यांच्याकडून स्वीकारण्यास सुरुवात केली तर त्यांच्यामध्ये प्रश्नांची उत्तरं देत असताना आपण एका विशिष्ट वाक्यामध्ये पूर्ण पद्धतीने देणं आवश्यक आहे त्यांच्या लक्षात येतं व नंतरच्या अवस्थेमध्ये ही मुलं एखाद्या प्रश्नाचं उत्तर देत असताना ते पूर्ण वाक्यामध्ये देण्याचा देखील प्रयत्न करत असतात. एखादी गोष्ट, एखादी कथा किंवा कविता असेल तर त्या कवितेमध्ये वेगवेगळी जी पात्रं येतात ही कोणती पात्रं आहेत ही पात्रं त्यांना ओळखता येतात. त्या पात्रामधला जो संबंध आहे हा संबंध शिक्षकाने व्यवस्थित स्पष्ट केला तर तो त्यांच्या लक्षामध्ये देखील जास्त वेळ राहण्याची शक्यता असते. एखादी गोष्ट, एखादी कथा किंवा एखादा प्रसंग कुठं घडतोय तर त्या प्रसंग घडण्याचं ठिकाण वगैरे सुद्धा ती ही मुलं ओळखू शकतात. जसं की 1ली 2रीच्या पुस्तकांमध्ये एखादा बाजार असेल किंवा एखादं बस स्टँड असेल किंवा एखाद्या भाजीपाला मार्केट असेल असे चित्रमय पद्धतीचे काही पाठ दिलेले आहेत. मग ही मुलं ओळखून घेतात किंवा त्या चित्रामध्ये दिलेली वेगवेगळी ठिकाणं, व्यक्ती, वस्तू त्यांना जे लेबलिंग केलेले असतात किंवा नावं दिलेली असतात ही नावं देखील ही मुलं वाचू शकतात.
थोडक्यात ह्या मुलांच्यामध्ये शब्द वाचणं किंवा त्या एखाद्या प्रश्नाला प्रतिसाद देणं किंवा प्रत्युत्तर देणं ही क्षमता विकसित होताना दिसून येते. चित्र दिलेलं आहे, त्या चित्रामध्ये काय काय दिलेलं आहे हे मुलं समजून घेण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे ते आकलन करून घेण्याचा प्रयत्न करतात व त्या वेगवेगळ्या चित्रांमध्ये कोणकोणता सहसंबंध आहे हा संबंध देखील लक्षात घेण्याचा हे अध्ययनार्थी प्रयत्न करतात. त्यानंतर एखादा जर आशय दिलेला असेल, एखादा जर संदर्भ असेल तर त्या संदर्भातून काय आपल्याला अर्थ घ्यायचा आहे हे अर्थ देखील ते घेण्याचा प्रयत्न करत असतात. जसं गार्डन ऑफ वर्ड्समध्ये जर बघितलं आपण तर त्या गार्डन ऑफ वर्ड्समध्ये काही शब्द दिलेत की त्या शब्दांचा एकमेकांशी संबंध असलेला दिसून येतो आणि त्या संबंधातून एक विशिष्ट वेगळाच गट निर्माण होताना दिसून येतो. त्यानंतर काही नकाशात्मक पद्धतीचे जे पाठ आहेत, या पाठांमध्ये हॉस्पिटल, शाळा किंवा ह्यासारख्या गोष्टी दिलेल्या आहेत, परंतु याबरोबरच ज्यावेळेस आपण त्याला लेफ्ट राईट या पद्धतीने काही सूचना देऊन पाठवतोय त्यावेळेस त्याला दिशा देखील समजून घेण्याचा तो प्रयत्न करतो. उजव्या बाजूला पूर्व दिशा असते, डाव्या बाजूला पश्चिम दिशा असते, डोक्याकडची बाजू ही उत्तरेची असते, त्यानंतर पायाकडची बाजू दक्षिणेची असते, हे तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्या नकाशामध्ये जो दर्शवलेला बाण असतो तो बाण नेहमी उत्तर दिशेला दाखवलेला असतो, हे देखील ते मूल किंवा तो अध्ययनार्थी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ज्या गोष्टी दिलेल्या आहेत तो थोडक्यात त्याचा रसग्रहण करण्याचा देखील प्रयत्न करतो. एखादी कविता किंवा एखादी बोधकथा किंवा जे वेगवेगळे त्याच्यातून निघणारे अन्वयार्थ आहेत त्यापैकी एखादा अन्वयार्थ की जो अतिशय पूरक असेल तो देखील त्याला व्यवस्थित निवडून सांगता येणं शक्य होतं. हे जसं की तो वरच्या म्हणजे उत्तर बाल्यावस्थेकडे सरकतो त्या अवस्थेमध्ये. त्यानंतर जसं एकाच बोधकथेला वेगवेगळे तात्पर्य असू शकतात हे देखील तो लक्षात घेण्याचा प्रयत्न करतो. एका प्रश्नाला अनेक पद्धतीनं उत्तर देता येणं शक्य आहे हे देखील तो लक्षात घेतो. जसं की प्रश्न विचारला व्हॉट इज युअर नेम, तर तो स्वतःचं फक्त नाव सांगू शकतो किंवा आय एम अमित म्हणू शकतो किंवा माय नेम इज अमित म्हणू शकतो किंवा माय सेल्फ अमित असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजेच तो एका प्रश्नाला 4 पद्धतीनं पर्यायी उत्तर देता येणे शक्य आहे हे देखील तो समजून घेतो किंवा समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या गोष्टींच्या मध्ये तो तुलना करायला शिकतो. ही तुलना करत असताना त्यामधलं साधर्म्य काय आहे आणि फरक काय आहे किंवा भेद काय आहे हे देखील तो लक्षात घेण्याचा प्रयत्न करतो. अशा पद्धतीनं आकलन क्षमता या विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रकट होत असताना आपल्याला दिसते. ही आकलन क्षमता निश्चितच एक प्रकारची ॲबिलिटी असते की जी ॲबिलिटी त्या अध्ययनार्थ्याला त्या भाषेच्या संदर्भातली जी काही उपांग आहेत ही उपांग समजून घ्यायला मदत करते.
आतापर्यंत आपण वयोगट 6 ते 11 म्हणजेच इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा जो श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन या संदर्भातला जो भाषा विकास आहे, या भाषा विकासाविषयी आपण पाहिलं. आता आपण जे मुद्दे पाहिले आपण ते सारांश रूपाने आपण पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न करूया. इयत्ता 1लीचा विचार करता ही मुलं साध्या साध्या वाक्यांचा उपयोग करायला शिकतात. साध्या साध्या वाक्यांमधून स्वतःला प्रकट करायला शिकतात. छोट्या आज्ञा किंवा सूचना त्यांना समजतात व त्यांचं ते पालन देखील करतात. या मुलांना अक्षर, स्वर, व्यंजन यांची ओळख व्हायला सुरुवात होते. स्वरामधला आणि व्यंजनांमधला जो फरक आहे ते तो लक्षात घेण्याचा प्रयत्न करतात. सोपे शब्द लिहायला मुलंही शिकतात आणि वाचायलाही शिकतात. गोष्टी, गाणी ऐकून त्यातला जर एखादा मुख्य आशय असेल किंवा कल्पना असेल तर ती कल्पना देखील लक्षात घ्यायचा प्रयत्न ही मुलं करतात किंवा त्यांना ह्या गोष्टी समजू लागतात. त्यानंतर इयत्ता 2रीमध्ये आल्यानंतर ही मुलं एका वेळी 2 किंवा 3 टप्प्याच्या ज्या सूचना सांगितल्या जातात किंवा सूचित केल्या जातात त्या सूचनांचं देखील पालन करायला ही मुलं शिकतात. ही मुलं छोट्या छोट्या कथा किंवा गोष्टी सांगायला शिकतात की ज्यामध्ये परीकथा, दंतकथा, राजा राणीच्या कथा ह्या गोष्टी सांगायला शिकतात. कविता किंवा वेगवेगळी जी गाणी असतात ही गाणी आठवून ती व्यक्त करायला शिकतात. साधे धडे असतील किंवा गोष्टी असतील तर त्या वाचून त्यावरती आधारित असलेल्या प्रश्नांची उत्तर द्यायला ही मुलं शिकतात. एखादं छोटं वाक्य किंवा एखाद्या वस्तूबद्दल, व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या दिलेल्या सोप्या विषयाबद्दल एखादा छोटा परिच्छेद देखील ही मुलं लिहू शकतात किंवा ती क्षमता विद्यार्थी प्राप्त करायचा प्रयत्न करतात. त्यानंतर इयत्ता 3रीमध्ये आल्यानंतर ही मुलं जे काही शब्द संग्रह त्यांच्यामध्ये विकसित झालेला असतो किंवा स्मरणात असतो त्या शब्दसंग्रहाच्या आधारावरती सोप्या वाक्याबरोबर काही अवघड किंवा काही जास्त लांबीची सुद्धा वाक्य लिहिण्याचा प्रयत्न करतात. ही जास्त लांबीची वाक्य म्हणजे त्यांच्या वयोगटानुसार 5-6 शब्दांची किंवा 7 शब्दांची सुद्धा असू शकतात. त्यानंतर एखादी गोष्ट सांगितल्यानंतर त्या गोष्टीमध्ये असणारे वेगवेगळे जे घटनाक्रम आहेत किंवा ज्या त्याच्यामधले जो क्रमवार्ता आहे ही क्रमवार्ता ती लक्षात घेतात किंवा त्याच्यामधला जो एक साचेबद्धपणा आहे तो साचेबद्धपणा लक्षात घेतात आणि त्या गोष्टी पुन्हा त्याच क्रमाने सांगण्याचा देखील ही मुलं प्रयत्न करतात. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये त्यांना त्या प्रकारचं यश मिळेलच असं नाही, परंतु प्रयत्नानं व अनुभवानं ही मुलं ते पुन्हा पुनर्कथन देखील करण्याची क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करतात. वाचनाची गती वाढवण्याचा प्रयत्न करतात. वेगवेगळ्या गोष्टी, कथा वगैरे वाचतात. वृत्तपत्रातील गोष्टी वाचण्याचा प्रयत्न करतात किंवा काही चित्रमय गोष्टीची पुस्तकं मिळतात, ती गोष्टीची पुस्तकं त्यांना आवडतात व ती वाचायचा प्रयत्न करतात. त्यानंतर सोपी पत्र, सोपं एखादी गोष्ट की जी घरातल्या व्यक्तींना आपल्याला सांगावायची आहे ती सुद्धा कागदावरती लिहून त्यांना दाखवतात. त्याचबरोबर ही मुलं काही ग्रीटिंग कार्ड्स तयार करतात, काही मेसेजेस तयार करतात व मेसेजेस तयार करून त्याच्यावरती वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या भावनांचे असे जे चेहरे असतात हे देखील चेहरे काढतात व या चेहऱ्यातून त्यांना ज्या भावना व्यक्त करायच्यात ह्या भावना देखील त्या व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. 9-10 वर्षाची मुलं होत असताना किंवा इयत्ता 3रीच्या वर्गात असताना ही मुलं सोप्या म्हणी किंवा त्याचबरोबर काही उपमा देखील चर्चेमध्ये बोलत असताना वापरायला सुरुवात करतात. इयत्ता 4थीमध्ये गेल्यानंतर ही मुलं वर्गामध्ये घडून येणाऱ्या चर्चेमध्ये सहभाग घेतात. यामध्ये आपलं मत व्यक्त करतात, आपलं मत पटवून देण्याचाही प्रयत्न करतात. त्यानंतर एखाद्या गोष्टीचा परिणाम लक्षात घेऊन त्याच्या परिणामाच्या संदर्भातली जी कारणं असतील ती कारणं स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात. वाचनातून आशय ग्रहण करतात, त्याचबरोबर आशयामध्ये देखील तुलना करायचा प्रयत्न करतात. लेखनामध्ये छोटे परिच्छेद तयार करण्याचा प्रयत्न करतात व त्या परिच्छेदामधून ते आपल्या भावना, विचार देखील स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात.
वय वर्ष 10 होत असताना लेखनामधील विरामचिन्हांचा वापर करणं, त्याचबरोबर शुद्ध लेखनाकडे लक्ष देणं, जे अक्षरं काढायचे आहेत लेखनातली ते मुळाक्षरं व्यवस्थित काढणं, शब्द व्यवस्थित काढणं, शब्दांमध्ये व्यवस्थित अंतर ठेवण्याचा प्रयत्न करणं, दोन वाक्यांमध्ये व्यवस्थित अंतर ठेवण्याचा प्रयत्न करताना ही मुलं दिसून येतात. मुळाक्षरांचा आकार व्यवस्थित काढतात. त्यानंतर हे सर्व लिहित असताना ते अगदी व्यवस्थित किंवा आकर्षक कसं दिसेल याकडेही ती मुलं लक्ष देताना दिसून येतात. त्याच्यानंतर इयत्ता 5वी गेल्यानंतर ही मुलं आत्मविश्वासानं भाषणं करताना दिसून येतात. त्यांना आवडीचे विषय मांडताना त्याच्या संदर्भातली माहिती गोळा करताना ही मुलं दिसतात. त्याच्या मांडणीमध्ये एक प्रकारची तर्कशुद्धता दिसते. बऱ्याच वेळेला हे भाषण जरी यांत्रिक स्वरूपाचं जरी असलं तरी ते मुखोद्गत केलेलं असतं किंवा ते समजून घेतलेलं असतं. त्यामुळं ते भाषण त्यांना पुरेपूर समजलेलं देखील असतं. त्याचबरोबर या मुलांना प्रश्न, कूट किंवा कोडी समजतात, विनोद समजू लागतात. मोठमोठे धडे किंवा 2-3 पानाचे धडे त्यांना समजू लागतात. या 2-3 पानांच्या धड्यांमधला जी सुरुवात असते ती सुरुवात, त्यानंतरचा मध्य, त्यानंतरचा शेवट हे देखील त्यांना समजतं. आणि मग पहिल्या भागावरती मधला भाग आणि नंतरच्या पहिल्या दोन्ही भागावरतीचा आधारलेला त्या गोष्टीचा किंवा कथेचा शेवट याच्यामधला जो तार्किक संबंध असतो हे देखील मुलं समजून घेतात. व एकूणच शेवटी त्या पाठावरती असलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील मुलं देताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर छोटे छोटे संवाद जे असतात हे संवाद देखील बोलायला सुरुवात करतात, लिहायला सुरुवात करतात. संवादामध्ये जी पात्र आहेत त्या पात्रांची नावं बदलून ते संवाद पुन्हा इतर मुलांच्याकडून किंवा मुलांच्या तोंडी आपल्याला दिसून येतात. भाषेमधले जे काही शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ, त्याचबरोबर वाक्यप्रचार, म्हणी हे समजून घेतात व एखाद्या वेळेस गरज पडली तर त्यावेळेस देखील अगदी हुशारीने किंवा अगदी अचूकतेने देखील वापरायला ही मुलं सुरुवात करतात.
साधारणपणे या वयोगटाचा विचार केला तर या वयोगटामध्ये वयानुसार, अनुभवानुसार, त्याचबरोबर त्यांना जो मिळालेला परिसर आहे, त्यांच्या घरामधील वातावरण, अशा अनेक गोष्टींचा, ते त्यांच्या वैयक्तिक सवयीचा, या अशा सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून त्यांची वयाबरोबर किंवा वाढत्या वयानुसार त्यांच्यामध्ये शब्दसंग्रह देखील विकसित होत असताना आपल्याला दिसून येतो. जसं की वयवर्ष 6 असताना या मुलांच्या मध्ये जवळपास 2500 ते 3000 शब्दांचा साठा असतो. वयवर्ष 7 म्हणजेच इयत्ता दुसरीमध्ये गेल्यानंतर ही शब्दसंपत्ती जवळपास ती 3500 ते 4500 शब्दांपर्यंत वाढलेली आपल्याला दिसून येते. इयत्ता तिसरीमध्ये हे शब्द जवळपास 6000पर्यंत पोचतात. त्यानंतर इयत्ता चौथीमध्ये ह्या शब्दसंपत्तीमध्ये वाढ होऊन जवळपास 6000 ते 7000 शब्द संपत्ती आपल्याला दिसून येते. इयत्ता चौथीमध्ये गेल्यानंतर जवळपास ही शब्द मर्यादा जरा व्यक्तिभेदाचा विचार केला तर जवळपास ती 7 ते 8500 शब्दांपर्यंत वाढलेली आपल्याला दिसून येते. इयत्ता 5वी म्हणजे वयवर्ष 11 असताना ही शब्दसंपत्ती जवळपास 100%च्या म्हणजेच मानसशास्त्रज्ञांनी किंवा शिक्षण तज्ज्ञांनी ठरवून दिलेल्या लिमिट म्हणजेच मर्यादेपर्यंत जवळपास 9 ते 10,000 शब्दांपर्यंत पोहोचलेली देखील आपल्याला दिसून येते. आता हे सर्व घडत असताना किंवा भाषेचा विकास होत असताना काही परिणाम करणारे घटक देखील आहेत. हे परिणाम करणारे घटक देखील आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, की ज्यामध्ये पहिल्यांदा स्वतः अध्ययनार्थी, त्यानंतर त्याचे आई वडील किंवा त्याचं कुटुंब, त्यानंतर तो ज्या परिसरामध्ये राहतो तो परिसर, या सर्व गोष्टींचा त्याच्या भाषेच्या विकासावरती परिणाम होत असतो. तो ज्या परिसरात राहतो त्या प्रकारचीच तो भाषा बोलतो. त्याला जर चांगला परिसर मिळाला, योग्य परिसर मिळाला, तर त्याच्या भाषेमध्ये एक अचूकता येते किंवा एक चांगला पुढारलेली, आपण जी भाषा म्हणतो ही पुढारलेली प्रतिष्ठित भाषा त्याच्या तोंडी आपल्याला पाहायला मिळते. आता या भाषेचा विकास होत असताना अशी काही तंत्र आहेत की ज्या तंत्राच्या सहाय्यानं आपण या मुलांच्या मध्ये भाषेचा विकास घडवून आणू शकतो. ज्यामध्ये स्टोरी टेलिंग आहे. आपण कथाकथन करू शकतो, मुलांना कथा सांगायला लावू शकतो, किंवा एखादा पाठ असेल तर तो पाठ मोठ्यानं म्हणून त्या मुलांच्याकडून घेऊ शकतो. काही कृतीपर गाणी आहेत, ती कृतीपर गाणी मुलांना पाठ करायला लावणं किंवा मुखोद्गत करायला लावणं. काही राईम्स आहेत की जी ज्याच्यामध्ये योग्य ताल असतो, लय असते, असे काही गाणी किंवा कविता पाठ करायला लावणं. काही ऐकण्यासंदर्भातली किंवा लिखाणाच्या संदर्भातले काही खेळ आहेत, हे खेळ मुलांच्याकडून खेळून घेणं. त्याचबरोबर काही चित्रमय पद्धतीचं एक श्रवण असतं की जे चित्र आधारित असतं. अशा प्रकारचे टेक्निक वापरू शकतो. त्यानंतर ज्यावेळेस मुलांना आपण श्रवण करायला लावणार आहे त्यावेळेस ते श्रवण करत असताना एखादी विशिष्ट अशी माहिती त्यातून प्राप्त कशी करता येईल किंवा त्याच्यासाठीचे योजना आपण मुलांना शिकवणं. त्यानंतर काही अशा कृती असतात की त्याच्यामध्ये विशिष्ट असा क्रम असतो. तो दिलेला क्रम वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये समोर मांडणं आणि तो क्रम व्यवस्थित मुलांच्याकडून करून घेणं. त्यानंतर भूमिका अभिनय असेल किंवा काही संवाद असतील, त्या संवादांचा मुलांच्याकडून सराव करून घेणं. मुलांना काही गोष्टी लिहायला लावणं की ज्यामध्ये फलकावरील कॉपिंग असेल किंवा फलकलेखनाचं अनुकरण असेल किंवा तोंडी केलेलं ओरल डिक्टेशन असेल. या प्रकारे त्या मुलांच्यामध्ये लिखाणाचं कौशल्य विकसित करता येणं शक्य होतं. काही दृकश्राव्य साधनांचा वापर करणं, त्याचबरोबर श्रवणावरती किंवा लेखनाच्या संदर्भातील वेगवेगळ्या गोष्टी मुलांच्याकडून करून घेणं, किंवा निबंध लेखन असेल, वक्तृत्व असेल, यासारख्या काही स्पर्धांचा देखील आपल्याला यामध्ये उपयोग करता येणं शक्य होतं. तर अशा प्रकारे आपण इयत्ता 1ली ते 5वी म्हणजे वयोगट 6 ते 11 या वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी, अध्ययनार्थ्यांसाठी भाषेच्या विकासाच्या संदर्भातील वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास केला. धन्यवाद.